बातमी आहे कल्याणमधून। कल्याणमध्ये 8 वर्षाच्या मुलाला शिक्षिकेने मारहाण केली आहे। कल्याण पश्चिमेकडील रेल्वे स्कूलमधील धक्कादायक घटना समोर येते। शिक्षिकेने मारहाण करत मुलाला जमिनीवर बसवलं। धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। मुलावर राग काढल्याचा मुलाच्या वडिलांचा आरोप आहे। मारकुट्या शिक्षिकेविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महिला शिक्षिकेने माफी मागितल्याचा व्हिडिओही आता व्हायरल होतोय। कल्याणमध्ये 8 वर्षाच्या मुलाला शिक्षिकेने मारहाण केलेली आहे। कल्याण पश्चिमेकडील रेल्वे स्कूलमधील ही धक्कादायक घटना, या शिक्षिकेविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेली आहे। त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। माझे जवळजवळ 18 ते 20 लाख रुपयावर डाका टाकलेला आहे, लुटलेला आहे माझी संपत्ती। या विषयावर मी बऱ्याच वेळा कंप्लेंट केलेली आहे। तर त्या कंप्लेंटला मागे घेण्यासाठी मला माझ्यावर वेगळ्या पद्धतीचे अन्याय झालेले, अत्याचार झाले, तरी मी थांबलो नाही। तर मग माझ्या मुलाला, जो माझ्या इथं शिकतो 3ऱ्या वर्गामध्ये, त्या छोट्या मुलाला मारहाण करण्यात येत होती, वारंवार मारण्यात येत होतं। मग त्या विषयावर आम्ही पोलीस स्टेशनला एफ आय आर केलेला आहे महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये। तर त्याचा आता राग मनामध्ये धरून या शाळेचे अध्यक्ष आता ते महिलांना सांगत आहे की पेरेंट्सच्या विरोधामध्ये, म्हणजे माझ्या विरोधामध्ये खोटी तक्रार करायला ते लोक भडकवून राहिले आहे। अशा पद्धतीने माझ्यावर त्रास देऊन राहिले, म्हणजे एफ आय आर करून सुद्धा अजून यांची दादागिरी वाढलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।